म्हणजे आयुर्वेदामध्ये आहार विहाराला फार महत्त्व आहे. आहार कोणता असावा, विहार कसा असावा, जेणेकरून तुमचं आरोग्य जपलं जाईल. ह्या आहाराचाच एक भाग म्हणजे मेथीची भाजी. मेथीची भाजी आपल्या सगळ्यांना आवडत असते. आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा मी जेव्हा पथ्याच्या खुणा करून देत असतो तेव्हा एक सहज प्रश्न त्यांच्या तोंडातून बाहेर येत असतो आणि तो म्हणजे, डॉक्टर मेथीची भाजी चालेल का हो? याच्यावरूनच कळतं की त्या रुग्णांना किंवा लोकांना मेथीची भाजी किती प्रिय आहे. ते लहानपणापासूनच आपण ही मेथीची भाजी खात आलो आहोत आणि ही मेथीची भाजी खाल्ली ती आवडत असते, परंतु खाल्ल्यावर पित्त पण होतं, छाती जळजळतं, आंबट डचके येत असतात. मग अशा वेळेस ही आवडती मेथीची भाजी खायची कशी, त्याच्यासाठीच आज मी बोलणार आहे. तर ही मेथीची भाजी खाल्ल्यानंतर आपल्याला पित्त होऊ नये, पित्ताचे विकार होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो. तर ही मेथीची भाजी कशी करायची की जेणेकरून आपल्याला पित्त होणार नाही. तर आधी मेथीची गड्डी घ्या. ती मेथीची भाजी व्यवस्थित बारीक चिरायची आणि चिरल्यानंतर ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि पाण्यामध्ये एक 15 ते 20 मिनटं अर्धा तास भिजवल्यानंतर ते पाणी काढून टाकायचं. नंतर परत एका पाण्यामध्ये ती भिजवायची, एक 10 मिनटं भिजवून नंतर ते पाणी काढून टाकायचं आणि तिसऱ्या पाण्याने ती भाजी व्यवस्थित धुवायची आणि धुतल्यानंतर ही भाजी तुमची भाजी करण्यासाठी रेडी होत असते. आणि ती तयार झालेली म्हणजे रेडी झालेली भाजी जेव्हा तुम्ही करायला घेता तेव्हा कढई तापवायची आणि त्याच्यामध्ये तुपाचे 2 चमचे घालायचे. आता इथे तूप का वापरायचं? कारण तुपाला घृतम पित्त अनिलहरम असं म्हटलेलं आहे. म्हणजे पित्त आणि अनिल म्हणजे पित्ताला आणि वाताला कमी करतं हे तूप. मग तुम्ही या तुपाची जर फोडणी दिली तर मेथीच्या भाजीतले पित्तकर गुण कमी होताना दिसतात. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही खोबऱ्याचं तेल वापरू शकता. खोबऱ्याचं तेल हे पण शीत आहे आणि पित्तघन म्हणून त्याचं कार्य चांगलं आहे. हे खोबऱ्याचं तेल साऊथमध्ये खूप प्रचूर प्रमाणात वापरलं जातं. त्यामुळेच हे खोबऱ्याचं तेल जर वापरलं, परंतु हे खोबऱ्याचं तेल चांगल्या खोबऱ्यापासून काढलेलं असावं हे कधी लक्षात ठेवा. आणि असं हे तेल जर आपण मेथीच्या भाजीला फोडणीसाठी वापरलं तर मेथीच्या भाजीतले पित्तकर गुण बऱ्याच प्रमाणात कमी होताना दिसतात. याशिवाय बऱ्याच ठिकाणी मेथीच्या भाजीत शेंगदाणे घालायची पद्धती, शेंगदाण्याचं कूट घालत असतात. परंतु हे शेंगदाणे एका विशिष्ट पद्धतीने घातले तर त्याचा पित्तकर गुण आपल्याला जाणवत नाही. त्यासाठी करायचं काय, तर शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि व्यवस्थित भिजल्यानंतर त्याचा थोडा ठेचा करायचा आणि नंतर असा ठेचा मेथीच्या भाजीमध्ये घातला तर त्याचा पित्तकर गुण आपल्याला त्रास देत नाही. फोडणीमध्ये घालण्यासाठी तुम्ही मिरच्याचे तुकडे वापरू शकता. मिरच्याचे तुकडे थोडे मोठे असले तर मिरच्यांचा तिखट गुण जो आहे तो मेथीच्या भाजी जास्त येत नाही. अशा पद्धतीने शिजवून जर भाजी केली आणि त्याच्यामध्ये सैंधव घातलं, सैंधव हे शीत असतं आणि मीठ जे असतं जे समुद्रापासून आलेलं असतं ते उष्ण असतं. त्याच्यामुळे असं सैंधव जर आपण मेथीच्या भाजीत घातलं तर भाजी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रकारचं शैत्य येण्यासाठी मदत होते, त्याचा पित्तकर गुण कमी होण्यासाठी मदत होते आणि अशा पद्धतीने केलेली भाजी खरंच आपण भाजी मेथीची भाजी म्हणू शकतो आणि त्याच्यामधला पित्तकर गुण अतिशय कमी प्रमाणात आपल्याला जाणवतो आणि आपल्याला त्या पित्तकर गुणाचा त्रास होत नाही. अशा पद्धतीने मेथीची भाजी नक्की करून पहा. तुम्हाला मेथीच्या भाजीचा त्रास होणार नाही. आणि मेथीच्या भाजीचे जे गुण आयुर्वेदात सांगितलेले आहेत ते कोणते, तर तुमची भूक छान वाढवतं, तुमच्या पचनशक्तीला मदत करतं आणि तुमच्या शरीरामधला आम कमी करतं. हे असे गुण जे आयुर्वेदामध्ये मेथीच्या भाजीचे सांगितलेले आहेत त्याचा उत्तम उपयोग तुम्हाला होऊ शकतो. परंतु अशा पद्धतीने भाजी केली तर नक्की अशी भाजी करून पहा. आणि तुम्हाला अशी भाजी आवडली आणि तुम्हाला त्रास नाही झाला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका. धन्यवाद.